तर मुंबई महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार आहे। मुंबई कशी लुटायची, टेंडर कसे भरायचे एवढंच येत आहे का असं आता वाटायला लागलेलं आहे। आणि कारण नसताना अनेक ठेवी मोडल्या गेल्या आहेत। 91,000 ठेवी 2022ला सोडून सगळे आम्ही गेलेलो होतो। आणि अजूनही म्हणजे आत्ता आल्या आल्या पण 4,000 करोडच्या ठेवी मोडल्या गेल्या। 6,000 करोडचं मेट्रो वेस्ट कंपनीला काम दिलं आहे। आमच्याकडे अक्षरशः फेल गेलेलं काम आहे। मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये आज नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंडच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे। मैदानाचं आरक्षण बदलून प्रदर्शन केंद्रासाठी करण्याला काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध केला जाणार आहे। या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांकडून सभागृहाबाहेर आंदोलन आणि निषेध देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे नेव्हिल डिसूजा मैदानाच्या आरक्षणावरून आजच्या महापालिका सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे। पनवेल कर्जत नवीन उपनगरीय मार्गिकेच्या कामाला वेग आलेला असून या मार्गिकेचं काम वर्षाअखेरीस रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणीसाठी सज्ज करण्याचे उद्दिष्ट आहे। जुलै महिन्यामध्ये या प्रकल्पातील भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाणपूल, केबल टाकणं आणि विद्युतीकरणाची महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात आली आहेत। चिखले आणि मोहपे इथल्या भुयारी मार्गाचं कामही पूर्ण झालंय। त्याबरोबरच 89-1 आणि 90-2 क्रमांकाचे रेल्वे उड्डाणपूल स्थानिक ग्रामस्थांसाठी खुले करण्यात आले। बोगदा क्रमांक 1 आणि 3 मधील केबल टाकण्याचं कामही पूर्ण करण्यात आले। विद्युतीकरणाच्या कामाला देखील मोठी गती मिळालेली आहे। जुलैमध्ये साधारण 4 किलोमीटर ओव्हरहेड इक्विपमेंटची कॅटनरी वायर आणि 4 किलोमीटर कॉन्टॅक्ट वायर टाकण्यात आली आहे। त्याचबरोबर 32 किलोमीटर ड्रॉपिंग वायरचं कामही पूर्ण करण्यात आलं। अहिल्यानगर मनपाचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आजपासून अहिल्यानगर शहरामध्ये बेमुदत बंद पुकारण्यात आलाय। धीरज परदेशी हा अहिल्यानगर शहरामधील मुकुंदनगर या मुस्लिम बहुल परिसरामध्ये काम करत असताना त्याला जमावाकडून अज्ञात कारणानं मारहाण करण्यात आली। त्यात त्याचा मृत्यू झालाय। त्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या असून आज शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे। या प्रकरणी पोलिसांनी काल रात्री फरार मुख्य आरोपी युनुस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद यांना अटक देखील केली आहे। जसं त्यांनी ज्या व्यक्तींनी त्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेला आहे। नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तानमध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे। माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथेच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही। हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे। जे कारणावरून ते हा घटना घडलेली आहे त्यांच्या योग्यरित्या तपास सुरू झालेला आहे। आम्ही मुख्य आरोपीला पण ताब्यात घेतलेला आहे, आता अटक पण केलेला आहे आम्ही। फक्त एवढंच विनंती आहे सर्वांना की जे कारणावरून जे कांड झालेलं आहे, जे घटना घडलेला आहे ते आम्ही नक्की निष्पन्न करून समोर ठेवणार आहे। बट काही लोकांना ते अफवा पसरत आहे की आणि काही समाजमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यांना पण आम्ही आवाहन करतो असं करू नका, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे। दरम्यान आजपासून अहिल्यानगर शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे। तर कोणीही अफवा पसरवू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय। सकाळच्या टप्प्यामध्ये या बंदला प्रतिसाद मिळताना दिसतोय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी। अहिल्यानगर मनपाच्या कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशीच्या मृत्यू प्रकरणी आज सखल हिंदू समाजाच्या वतीनं अहिल्यानगर शहरामध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगानं बघितलं तर सकाळच्या टप्प्यामध्ये तरी दुकाने जी आहेत तर ती बंद असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। या बंदला थोड्या वेळानंतर नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। धीरज परदेशीच्या मृत्यूनंतर जे आहे सखल हिंदू समाजाचे कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक खरं तर झालेले होते। ज्या ठिकाणी धीरज परदेशी याच्यावरती उपचार सुरू होते त्या रुग्णालयाच्या
बाहेर जे आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं जे आहे ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत तर ते माळीवाडा बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी ठिय्या आंदोलन खरं तर केलेलं आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना पोलीस कोठडी देखील मिळालेली आहे. मात्र या आरोपींच्या घरावरती बुलडोझर चालवावा अशी मागणी जी आहे तर ती संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. त्या अनुषंगानं आज दिवसभर जे आहे नगर शहरामध्ये कुठेतरी तणावपूर्ण वातावरण हे राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि त्या अनुषंगानं मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील नगर शहरामध्ये असण्याची शक्यता आहे. एकूणच जर बघितलं तर सकाळच्या टप्प्यामध्ये जरी आस्थापना ज्या आहेत तर त्या बंद असल्या तरी थोड्या वेळानंतर या बंदला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुनील भुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. झारखंडमध्ये सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम आहे. आज हे विद्यार्थी झारखंड विधानसभेवरती मोर्चा घेऊन जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या 98% मागण्या मान्य केलेल्या आहेत असं सरकार म्हणतंय, पण राज्य लोकसेवा आयोगातल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्यांची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी विद्यार्थ्यांनी मागणी लावून धरली आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी विश्वास दिल्यानंतरही विद्यार्थी आंदोलक मागणीवरती ठाम आहेत. झारखंड सरकारनं राज्य लोकसेवा आयोगाच्या 3 परीक्षा रद्द केल्यात. लोकसेवा आयोगावरच्या 3 सदस्यांनी राजीनामे दिलेत. काल रविवारी सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये 6व्या फेरीची चर्चा झाली, पण तोडगा निघाला नाही. JSSC-CGL ही परीक्षा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली झाली होती, त्यामुळे तिची सीबीआय चौकशी होऊ शकत नाही अशी भूमिका सरकारनं घेतली आहे. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारवरती काल हल्ला करण्यात आला. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हली शहर इथं दौऱ्यावरती असताना बॅनर्जी यांच्या ताफ्यावरती लोकांनी हल्ला केला. त्यांच्या कारवरती बूट भिरकावण्यात आलेत. सोबतच त्यांच्या कारच्या दिशेनं चिखलफेक देखील करण्यात आली. या घटनेनंतर बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. तर ममता बॅनर्जी यांनी पोलीस सुरक्षेवरती प्रश्न उपस्थित केले. दिल्लीमध्ये राम मंदिरातील दानचोरीच्या आरोपांची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज 500हून अधिक संत आणि ऋषीमुनी रस्त्यावरती उतरणार आहेत. सकाळी 10:30 वाजता मंडी हाऊस परिसरातून हा मोर्चा सुरू होऊन नेपाळ दूतावासामार्गे पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणार आहे. यावेळी संत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन देऊन या प्रकरणामध्ये थेट हस्तक्षेपाची मागणी करणार आहेत. पंतप्रधानांकडून अद्याप स्पष्ट निवेदन आलं नसल्याचं संतांचं म्हणणं आहे. दरम्यान या मोर्चामध्ये सनातन किन्नर समाजाचे सदस्य देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरती कडेकोट सुरक्षा असणार आहे. 15 ते 20 हजार जवानांचा पहारा असणार आहे. त्याचबरोबर 1000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. अँटी ड्रोन सिस्टीम, हायटेक सीसीटीव्ही कंट्रोल रूम आहे. लाल किल्ल्याला छावणीचं स्वरूप आलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला देशाला संबोधित करणार आहेत. राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपली जमीन 5 लाख रुपयांना विकली होती. मात्र मिळालेले पैसे चोरी होऊ नयेत म्हणून शेतकऱ्यानं जमिनीत पुरून ठेवले. काही दिवसानंतर त्याला पैशांची गरज भासली आणि त्यानं शेतातील कोणत्या भागामध्ये पैसे लपवून ठेवलेत याचा विसर पडलेला होता. गेल्या वर्षभरापासून शेतकरी शेतातील जमिनीमध्ये लपवून ठेवलेले पैसे शोधतोय. मात्र एका वर्षानंतर त्याला पैसे लपवून ठेवलेली जागा सापडली आहे. मात्र पैसे बघितल्यावरती त्याला चक्करच आली आहे, कारण त्यानं पुरून ठेवलेल्या पैशाला वाळवी लागलेली होती. सर्व 5 लाख रुपये नष्ट झालेले होते. मांगीलाल मेघवाल असं या दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव आहे.